नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चंद्रराव मोरेचं पारिपत्य या मालिकेतला हा 7वा भाग आहे. चंद्रराव मोरे आणि त्याच्या पुत्रांचा शिरच्छेद न्याय्य आहे का, असं या भागाचं नाव आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मागच्या काही भागांमध्ये आपण जदुनाथ सरकार आणि विनायक लक्ष्मण भावे यांनी जे आरोप केले, ते आरोप त्यांनी कोणत्या बखरींच्या संदर्भाने केले ते संदर्भ तपासून पाहिले. आणि ते संदर्भ तपासून पाहिल्यावर आपल्या असं लक्षात आलं की जे आरोप या दोघांनी केलेले आहेत ते आरोप आणि त्याच्यासाठी दिलेले बखरींचे संदर्भ हे कुठंच जुळत नाहीत. आणि बखरींच्या संदर्भाने त्या आरोपांची शहानिशा केली असता कोणताही आरोप सत्यसिद्ध होत नाही. आता काही आरोप असे शिल्लक राहिलेत की ज्यांचा बखरीशी संबंध नाही आहे किंवा कोणत्या संदर्भ ग्रंथांचा संबंध नाही आहे. लोक असं म्हणतात की ठीक आहे, जदुनाथ सरकारने जे आरोप केले असतील ते किंवा विनायक लक्ष्मण भावेंनी जे आरोप लावले असतील ते किंवा अजून कोणी काही आरोप लावले असतील ते, की ठीक आहे, बखरीमध्ये जे लिहिलं आहे ते त्या आरोपांशी जुळत नाही, बखरींचा त्यांच्याशी काही संबंध नाही. पण एक न्यायाच्या दृष्टीने, नीतीच्या दृष्टीने, राजनीतीच्या दृष्टीने गोष्टी बरोबर आहेत का? म्हणजे लोक काय करतात की छत्रपती शिवाजी महाराजांवर एखाद्या माणसाने चिखल उडवायचा त्यांच्या चरित्रावर असं जर ठरवलंच असेल तर त्या लोकांना जर आपण एखादी गोष्ट पटवून दिली की तुम्ही जे आरोप करताय त्याला कोणताही संदर्भ नाही आहे, कोणताही आधार नाही आहे, तर हे लोक नंतर आरोप कशा पद्धतीने करायला लागतात? तर हे लोक नंतर नीतिशास्त्राच्या गोष्टी बोलायला लागतात की हे कृत्य जे आहे ते कृत्य नीतीला धरून आहे का? मग त्याचं उत्तर पण ते नीतिशास्त्राला धरून किंवा तर्कशास्त्राला धरून किंवा कोणी राजनीतीला धरून आरोप करत असेल तर राजनीतीला धरूनच त्याचं उत्तर दिलं पाहिजे. त्याचं उत्तर हे सत्य आपण जे शोधतो आहोत ते सत्याचं योग्य अनुमान लावून त्याचं योग्य विश्लेषण करून दिलं पाहिजे. दरवेळेला काय होतं की सत्य सर्वांनाच माहीत असतं, पण सत्याचं जे विश्लेषण केलं जातं ते सत्याचं विश्लेषण चुकीचं करून लोक समाजामध्ये बुद्धिभ्रम निर्माण करतात. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या उदात्त व्यक्तिमत्वाबरोबर अशा प्रकारच्या गोष्टी करताना लोकांना आपण पाहतो. त्यावेळेला त्यांच्या बुद्धीची कीव करावी का आपण स्वतःला शिवछत्रपतींचे अनुयायी म्हणतो आणि त्यांचा प्रतिवाद करू शकत नाही म्हणून स्वतःची लाज बाळगावी, या दोन्ही गोष्टी कळेनाशा होतात. ही जी आपण मालिका चालवलेली आहे, ही मालिका कित्येक लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की एवढी मोठी मालिका चालवायचं काय कारण आहे? किंवा चंद्रराव मोरे एवढा महत्त्वाचा आहे का की त्याच्याबरोबर तुम्ही 12 भागांची एवढी मोठी मालिका चालवाल आणि वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या करून त्याचे तास दीड तासांची व्हिडिओ बनवाल? विषय चंद्रराव मोरेचा नाही आहे. विषय चंद्रराव मोरेच्या निमित्ताने आपण आरोपांचा प्रतिवाद कसा करावा जे शिवछत्रपतींवर केले जातात ते शिकत आहोत. इथून मागच्या भागामध्ये म्हणजे पहिल्या 6 भागांमध्ये पुस्तकांचा संदर्भ घेऊन किंवा संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन एखाद्या माणसाने जर आरोप केले असतील तर ते आरोप कशा प्रकारे खोडून काढावेत ते आपण शिकण्याचा प्रयत्न केला. इथून पुढच्या भागामध्ये जे आरोप केले जात आहेत ते आरोप कोणत्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन केले जात नाहीत. मोगम बोललं जातं किंवा अशा रीतीने बोललं जातं की आपण संदर्भ देऊ शकत नाही, संदर्भाची गरजच नाही आहे, तुम्ही आम्हाला फक्त उत्तर द्या, हे चूक का बरोबर हे सांगा. अशा पद्धतीने लोक बोलतात की बखरीत काय लिहिलं आहे किंवा इकडे काय लिहिलं आहे आम्हाला माहीत नाही, हे चूक का बरोबर सांगा. मग त्यावेळेला काय होतं की बऱ्याच आपल्या शिवप्रेमी मित्रांची बोलती बंद होते अशा वेळेला. कारण एकतर आपला बखरींचाच अभ्यास नसतो किंवा संदर्भ ग्रंथांचाच अभ्यास नसतो. त्याचा अभ्यास असला तरी त्याच्या पलीकडे जाऊन कोणी काही बोलायला लागलं की मग आपल्याला बोलता येत नाही. आणि आरोप करणारे लोक टोकाला जाऊन आरोप करत असतात. त्यांनी ठरवलेलंच असतं की शेंडी तुटो नाही तर पारंबी तुटो, आता काही झालं तरी चालेल पण शिवाजी महाराजांची बदनामी करूनच दम घ्यायचा. त्याच्यासाठी त्यांचे स्वतःचे काही वैयक्तिक स्वार्थ किंवा अजेंडा असतात, त्यासाठी ते लोक या गोष्टी करत असतात. आपल्याला त्याच्यामध्ये जायचं काही कारण नाही. आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की या आरोपांचं आपण कशा पद्धतीने परिचालन करू शकतो किंवा आपण कशा पद्धतीने हे आरोप आहे ते आरोप पुसून काढू शकतो शिवछत्रपतींवर लावलेले. कारण शिवछत्रपतींचं चरित्र निष्कलंकच आहे. आपण स्वतःला शिवछत्रपतींचे अनुयायी म्हणतो आणि त्यांची बाजू मांडू शकत नसू तर मग अनुयायी म्हणून घ्यायला काही अर्थ नाही असं मला वाटतं. त्या भूमिकेतून आपण ही मालिका चालवतो आहोत. हे सांगायचं कारण असं की आत्तापर्यंत 6 भाग झाले. 6 भाग झाल्यानंतर कित्येक मित्रांनी अनेक प्रश्न विचारले. त्यामध्ये एक प्रश्न हा पण होता की ही एवढी मोठी मालिका चालवायची काय गरज आहे आणि चंद्रराव मोरेच्या निमित्ताने चालवायची काय गरज आहे? तर परत एकदा नम्रपणे सांगू इच्छितो की चंद्रराव मोरेचं प्रकरण हे फक्त निमित्त आहे. शिवछत्रपतींवर जर आरोप केले गेले तर ते पुस्तकांचा आधार घेऊन
आणि एखादा माणूस नीतिमत्तेचा आधार घेऊन आरोप करत असेल तर त्याचा आपल्याला प्रतिवाद कसा करता येईल हे शिकण्यासाठी एखाद्या गोष्टीचा विवेकाने तर्काने कसा पद्धतीने प्रतिवाद करावा, अनुमान कसं लावावं, विश्लेषण कसं करावं हे शिकण्यासाठी आपण ही मालिका चालवतो आहोत. आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जो आरोप आहे तो असाच आहे की ते ठीक आहे, तुम्ही बकरीमध्ये काय लिहिलं त्याच्याकडे आम्हाला जायचं नाही, पण शिवाजीने चंद्रराव मोरेच्या लहान अजान जाणत्या मुलांना मारलं हे काय न्यायाला धरून झालं का सांगा. त्या जाणत्या मुलांचा काय दोष होता. म्हणजे परत शिवाजी महाराजांना लहान मुलांचा खुनी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. लोक असं करतात, खास करून विनायक लक्ष्मण भावेंनी तर त्या शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये आघाडीच उघडलेली त्यांच्या पुस्तकामध्ये वेगवेगळे आरोप करण्यासाठी. त्यांनी असं का करावं, त्यांच्यासारख्या शिवप्रेमी आणि महाराष्ट्रप्रेमी माणसाने असं का करावं हा मला पण अजून न कळलेला प्रश्न आहे. आणि कदाचित महाराष्ट्राला पण न सुटलेलं कोड आहे की त्यांच्यासारख्या माणसाने अशा गोष्टी का कराव्यात. ठीक आहे, त्या गोष्टी झाल्यात. त्यांचा आधार घेऊन स्वतःच्या स्वार्थाचा शिवाजी विकणारे लोक शिवाजी महाराजांची बदनामी करत असतात. म्हणून आपण त्यांनी जे काही लिहिलं आहे किंवा त्यांनी जो काही प्रश्न विचारला आहे, हा प्रश्न विनायक लक्ष्मण भावेंनीच त्यांच्या पुस्तकात विचारला आहे की लहान लहान मुलं पण मारून टाकली, त्यांचा हाच काय अपराध होता, काय गरज होती लहान मुलांना मारायची शिवाजी महाराजांना, असा त्यातून अर्थध्वनित होतो. आणि त्याचा आधार घेऊन बाकीचे लोक आपल्या इमारती बांधतात शिवाजी महाराजांची बदनामी करायला एक एक वीट, हे विनायक लक्ष्मण भावेंच्या पुस्तकाचा आधार घेऊन. तर आपण त्या आरोपाची आता शहानिशा करूयात की काय आपल्याला त्याचं उत्तर देता येईल किंवा काय सत्य आहे त्याच्यामध्ये. हे जर एखादा माणूस आपल्याला असं म्हणाला तर आपण काय उत्तर देणार त्याचं. तर पहिली गोष्ट आपण हे करूयात की हे शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेच्या मुलांचा शिरच्छेद केला. एकाच मुलाचा केला, दोघांचा नाही. बखरकारांना ते पण माहीत नाही एकाचा केला का दोघांचा केला. बखरकार सरसकट म्हणतात की दोन्ही मुलांचा शिरच्छेद केला. तर आता विषय चालला आहे म्हणून सुरुवातीलाच ही गोष्ट आपण स्पष्ट करूयात की एकाच मुलाचा शिरच्छेद केला. कृष्णाजी मोरे होता त्याचा, बाजी मोरे होता, तो पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला. पण लोक रेटून बोलतात की शिवाजी महाराजांनी 2 मुलांचा शिरच्छेद केला. म्हणजे इथं पण लोक किती खोटं बोलतात बघा. बखरकारांचा अज्ञान आहे, पण बखरकारांना बाजूला ठेवलं तरी आपल्याला आज पुरावे मिळालेत ना 20व्या शतकामध्ये की एकाच मुलाचा शिरच्छेद केला. तर आपण ते म्हणलं पाहिजे प्रामाणिकपणे एकाच मुलाचा शिरच्छेद केला. उगाच शिवाजी महाराजांवर आरोप करायचा, त्यांना खुनी साबित करायचं म्हणून रेटून म्हणायचं की 2 मुलांचा शिरच्छेद केला, ती पण आजांती लहान मुलं होती. ते आजांती लहान होती का बघू आपण पुढे, पण बोलताना लोक अशा प्रकारे म्हणतात. तर मग हे जे चित्र उभं केलं, हे चित्र कोणी उभं केलं अशा प्रकारचं, हे चित्र उभं केलं विनायक लक्ष्मण भावे यांनी त्यांचा अफजल खान वध या पुस्तकामध्ये. त्याच्यामध्ये असं म्हणतात की चंद्रराव मोरेच्या भावास बोलावून आणून शिवाजी महाराजांनी त्यांचा शिरच्छेद केला. करती माणसे, लहान मुले सर्वांचा शिरच्छेद केला. मोऱ्यांचा निर्वंश करायचा शिवाजी महाराजांनी पणच केलेला होता. आता पहिली चूक मूलभूत ही करतात इथे विनायक लक्ष्मण भावे आहेत ते, ज्या चंद्रराव मोरेच्या भावांना बोलावून आणून शिरच्छेद केला म्हणतात ते आणि नावं देतात कृष्णराव आणि बाजीराव, ते दोघंजण चंद्रराव मोरेचे भाऊ नाही आहेत, ती मुलं आहेत. म्हणजे जो माणूस आरोप करतोय त्या माणसालाच माहीत नाही आहे की आपण ज्याच्यावर आरोप लावतोय की शिरच्छेद केल्याचा, तर ती शिरच्छेद केल्याचा आरोप लावताना आपण जी नावं घेतोय ज्यांचा शिरच्छेद केला, ती नावं ज्या माणसांची घेतोय ती माणसं चंद्रराव मोरेची मुलं आहेत का भाऊ आहेत हेच विनायक लक्ष्मण भावेंना माहीत नाही. त्या पुस्तकात लिहिलं त्याच्यावर असा ग्रह होऊ शकतो. पण दुसऱ्या गोष्टीने विचार केला तर विनायक लक्ष्मण भावेंनी शेणगावकर बखर संपादित केली होती. तर ज्या माणसाने एक बखर संपादित केली, मराठी दप्तरसारखी संस्था चालवून मराठ्यांच्या इतिहासाची संसाधनं प्रकाशित केलीत, त्या माणसाकडनं अशी चूक कशी होऊ शकते की तो चंद्रराव मोरेंच्या मुलांना भाऊ म्हणेल. म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही आरोप करताय तर आरोप करतानाच तुम्ही मूलभूत चूक करताय की तुम्ही नातंच चुकीचं सांगताय. तिथून सुरुवात आहे. त्याच्यानंतर सर्व करती माणसं आणि लहान मुलं यांचा शिरच्छेद केला असं म्हणतात. तर करती माणसं कोणते सांगा तुम्ही. म्हणजे पहिला करता माणूस तुम्ही म्हणाल तर चंद्रराव, तो ठीक आहे, तो शिवाजी महाराजांच्या विरोधात लढत होता, मारला गेला. सूर्यराव, हनुमंतराव ते दोघंजण तर भाऊ होते, त्याचे कारभारी होते, ते पण लढताना मारले गेले. अजून तिसरा करता माणूस कोण आहे किंवा अजून कुठली करती माणसं तुम्ही म्हणता त्यांची 4 नावं तरी सांगा ना. ही 4 करती माणसं होती. म्हणजे आरोप करताना असे बेलगाम आरोप केले जातात, मोघम आरोप केले जातात. त्याच्या तपशिलामध्ये कोणी जात नाही. आपण पण त्या तपशिलामध्ये जाऊन शिरत नाही. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांवर आरोप लावणारी दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे जदुनाथ सरकार. जदुनाथ सरकार काय करतात की शिवाजी महाराजांना 3 मोऱ्यांचा खुनी म्हणतात की 3 मोऱ्यांचा शिवाजी महाराजांनी खून केला, ठरवून कट रचून नियोजन रचून मारेकरी पाठवून. ते 3 मोरे कोण आहेत? चंद्रराव, सूर्यराव आणि हनुमंतराव. परंतु चंद्ररावाच्या ज्या मुलाचा शिवाजी महाराजांनी शिरच्छेद केला त्याच्याबद्दल जदुनाथ सरकार हा शब्द वापरत नाहीत. म्हणजे खून हा शब्द वापरत नाहीत. जदुनाथ सरकार कोणता शब्द वापरतात
की द 2 sons ऑफ मोरे वेअर पुट टू द डेथ, म्हणजे मोरेंचे 2 मुलांना शिवाजी महाराजांनी ठार मारलं असं जयद्रथनाथ सरकार म्हणतात. फारच उपकार केले त्यांनी शिवाजी महाराजांवर, इथं ठार मारलं म्हणले, त्या मुलांचा पण खून केला म्हणले नाही, ते मोठे उपकार झाले शिवाजी महाराजांना. म्हणजे ज्या पद्धतीने जयद्रथनाथ सरकारांनी शिवाजी महाराजांचे भेसूर चित्राचं वर्णन केले त्यांच्या जावली प्रकरणामध्ये, शिवाजी महाराज सिरियल किलर आहेत एवढंच म्हणायचं बाकी ठेवलेलं आहे त्यांनी. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेच्या 2 मुलांना ठार मारलं म्हणाले, त्यांना खून केला असं म्हणाले नाही. तेच जयद्रथनाथ सरकारने महाराजांवर मोठा उपकार केल्यासारखं झालं आहे. म्हणजे ही जी काय आहे की या 2 माणसांनी शिवाजी महाराजांचं जे न्यायकृत्य होतं की त्यांच्याविरुद्ध फितुरी केली म्हणून त्यांनी त्यांचा शिरच्छेद केला, ते न्यायकृत्य. एखाद्या राजाविरुद्ध कोणी फितुरी करत असेल तर त्याला राजाला त्या माणसाचा शिरच्छेद करण्याचा अधिकार आहे. मग या न्यायकृत्याला कत्तलखोर, भेसूर हत्याकांड असं चित्र उभं करण्यामागे या 2 माणसांचा हात आहे. विषय निघाला, सुरुवातीला सांगणं गरजेचं होतं म्हणून ही गोष्ट आपण सांगितली. आता जो आरोप केला जातो त्या आरोपाकडे आपण बघूयात की चंद्रराव मोरेच्या लहान लहान नेमत्या मुलांना पण शिवाजी महाराजांनी मारलं. कोण म्हणतं आहे? विनायक लक्ष्मण भावे, पुस्तक अफजल खानाचा वध. आता लहान लहान नेमती मुलं कोण होती चंद्रराव मोरेचं? कोण 2 वर्षाचं मूल होतं चंद्रराव मोरेचं ज्याला शिवाजी महाराजांनी मारलं? त्या 2 वर्षाच्या मुलाचं नाव तरी सांगा. व 6 महिन्याचं बाळ होतं, त्याला पाळण्यातून खेचून मारलं, आईच्या पदरातून मुलं ओढून मारली. काय कोण होतं? कोण त्या आईच्या पदरातून मारली, कुठे मारली, कुठल्या गावात कोण कहाणी सांगते आज ते तरी सांगा. म्हणजे या गोष्टी काही सांगितल्या जात नाहीत, मोघम म्हणलं जातं. आणि चंद्रराव मोरेची जी 2 मुलं शिवाजी महाराजांनी पकडली होती ते 2 मुलं लहान होती, आजान होती असं दाखवण्याचा प्रयत्न करून शिवाजी महाराजांचा गुन्हा किती मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कोण करत आहेत? विनायक लक्ष्मण भावे करत आहेत. तर इथं आता आपण खरोखर सत्य काय ते बघूयात. 91 कलमी बखर आहे जी सभासद बखरीनंतर लिहिली गेलेली आहे. त्या 91 कलमी बखरीमध्ये असं म्हणलेलं आहे की चंद्रराव मोरेची जी 2 मुलं पकडली त्या मुलांचं वय 15 ते 16 वर्षाचं होतं. आता इथे विचार करण्यासारखं आहे की कुठेही दुसऱ्या बखरीमध्ये चंद्रराव मोरेच्या मुलांचं वय दिलेलं नाही, पण 91 कलमी बखरीमध्ये दिलेलं आहे. आणि 91 कलमी बखर ही सभासदाच्या बखरीनंतर विश्वसनीय समजली जाते, कारण ती शिवाजी महाराजांचे समकालीन असणाऱ्या दत्ताजी वाकनीसांनी लिहिली होती. आणि त्याच्या शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्येच त्यांनी काही लिहायला, शिवकालीन कालखंडामध्येच ही बखर लिहिली आहे त्यांनी. त्याच्यामुळे या बखरीला महत्त्व आहे. कित्येक गोष्टी या बखरीमधल्या दुसऱ्या बखरींशी या बखरीमध्ये लिहिलेल्या गोष्टी जुळतात, तारखा जुळतात, मुद्दे जुळतात. त्यामुळे ही बखर विश्वसनीय मानली जाते. आता दुसऱ्या कुठेच वर्णन नाही आहे मुलांच्या वयाचं, तर ही बखर आपल्याला मुलांचं वय सांगते, ते आपल्याला ग्राह्य मानणं गरजेचं आहे, कारण दुसरीकडे कुठे लिहिलेलं नाही. आणि चंद्रराव मोरेची जी मुलं आहेत, चंद्रराव मोरेचं वय आणि बाकीच्या गोष्टी बघता त्याची मुलं 15 ते 16 वर्षाची असण्याची शक्यता आहे. जुन्या काळामध्ये लग्न लवकर होत असत, मुलं लवकर जन्माला येत असत, त्याच्यामुळे त्याची मुलं 14-15 वर्षाची किंवा 15 ते 16 वर्षाची असणं शक्य आहे. अगदीच अशक्यप्राय गोष्ट नाही आहे की आत्ताच्या काळातल्यासारखं कोणी 35व्या वर्षी लग्न केलं म्हणून त्याची मुलं मोठी व्हायला वेळ लागला, अशी गोष्ट नाही त्या कालखंडामध्ये घडलेली. लग्न लवकर होत होती, मुलं लवकर हाताशी येत होती. त्यामुळे ही 2 मुलं 15 ते 16 वर्षाचे असणार ही गोष्ट सिद्ध आहे. म्हणजे एका बखरीमध्ये, विश्वसनीय बखरीमध्ये लिहिलेलं आहे अशा पद्धतीनं. मग ही गोष्ट नाकारून विनायक लक्ष्मण भावे म्हणतात की लहान आजान नेमती मुलं. कशावरून? ठरवलंच आहे तुम्ही शिवाजी महाराजांना बदनाम करायचं म्हणून तुम्ही एवढा ढळढळीत पुरावा असता, तो पुरावाकडे दुर्लक्ष करून तशा गोष्टी करता. त्याच्यापुढं आता शिवाजी महाराजांनी या मुलांचा शिरच्छेद केला, तर शिरच्छेद का केला त्याचं कारण ना जयद्रथनाथ सरकार सांगतात ना विनायक लक्ष्मण भावे सांगतात त्यांच्या पुस्तकामध्ये. म्हणजे शिवाजी महाराजांनी या मुलांचा शिरच्छेद केला त्याचं इतर बखरीमध्ये जे वर्णन दिलं आहे ते वर्णन हे आहे, खास करून दिग्विजय बखरीमध्ये दिलं आहे की ही मुलं आहेत, ही मुलं विजापूरकरांशी संधान बांधत होती शिवाजी महाराजांच्या कैदेतून सुटून पळून जाण्यासाठी. ही मुलं आहेत ती मुधोळच्या बाजी घोरपडेशी संधान साधत होती, परत शिवाजी महाराजांविरुद्ध लढून अजून जावळीचं राज्य काबीज करता येते का ते बघण्यासाठी. यांनी जी पाठवलेली पत्र आहेत मुधोळच्या बाजी घोरपड्यांना आणि विजापूरकरांना, ती शिवाजी महाराजांच्या हेरांच्या हाती लागली. म्हणून शिवाजी महाराजांनी ती पत्र त्यांना दाखवली. पत्र दाखवल्यानंतर त्यांचा गुन्हा त्यांना दाखवला, हा तुमचा गुन्हा आहे की आम्ही तुम्हाला शरणागत आलात किंवा पकडला, कैद झाला, पाडाव झाला म्हणून तुमचा मानसन्मान केला, तुम्हाला स्वराज्यामध्ये सामील होण्याची संधी दिली, तर आमच्या माघारी आमची पाठ फिरत नाही, तोच तुम्ही स्वराज्याच्या विरोधात असा गुन्हा करताय, फितुरी करताय, त्यामुळं तुम्हाला शिक्षा देणं भाग आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना शिक्षा दिली. उगाच शिवाजी महाराजांच्या मनाला आलं चंद्ररावची मुलं दिसली चंद्रराव मोरेची म्हणून शिवाजी महाराजांनी दातोट खाल्ले आणि बापाच्या गुन्ह्याची शिक्षा मुलांना दिली शिवाजी महाराजांनी, असं पण काही लोक म्हणतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. असं काय झालं आहे का? नाही झाले.
जे काही झालं आहे ते व्यवस्थित रीतसरपणे कायद्याच्या चौकटीमध्ये झालेलं आहे की त्यांनी गुन्हा केला, तो गुन्हा पकडला गेला, त्याचे पुरावे सापडले, ते पुरावे त्यांना दाखवले आणि मग शिक्षा दिलेली आहे। मग या गोष्टींचा उल्लेख आरोप करणारे लोक करत नाहीत। आपल्याला हीच गोष्ट शिकायची आहे मित्रांनो की एखाद्या माणसाने आरोप केला तर त्या आरोपाच्या तपशिलामध्ये जातो, का आरोप केला, कशासाठी आरोप केला, मग त्याचे पुरावे काय, तुम्ही कुठे तो आरोप केला त्याची कागदपत्र बघितली, तुम्ही मागा तुम्ही। आपण काय करतो की आपण दरवेळेला एखाद्या बकरीमध्ये नाही तर पुस्तकामध्ये काहीतरी लिहिलं असतं ते प्रमाण मानून डोळे झाकून चालतो। त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या बाबतीत नाही, अजूनही आपली इतिहास समजून घेण्यामध्ये कित्येक बाबतीमध्ये फसगत होते, कारण आपण काय करतो की जे लिहिलं आहे त्याचा पुरावा मागत नाही किंवा विचार करत नाही की काय म्हणून। ही गोष्ट त्याचं ढळढळीत उदाहरण आहे। त्याच्यानंतर पुढं काय झालं की हे झाल्यानंतर आपण एवढं खोटं बोलतोय हे विनायक लक्ष्मण भावेंना कळतं की आपण जरा जास्तच आतीच बोलतोय, शिवाजी महाराजांवर टीका आपण थोडी जास्तच करतोय। म्हणून स्वतःला सारवासारव करायला विनायक लक्ष्मण भावे पुढे एक वाक्य लिहितात। ते वाक्य काय आहे की हल्लीच्या मनूमध्ये किंवा हल्लीच्या काळामध्ये असं कृत्य कोणी केलं तर ते रुचणार नाही। म्हणजे त्या काळात शिवाजीने केलेलं कृत्य कदाचित न्याय्य असेलही 16व्या शतकामध्ये, पण हल्लीच्या काळात जर कुणी बापाच्या अपराधाची शिक्षा मुलांना दिली तर ते न्याय्य ठरणार नाही, किंवा लहान लहान मुलांचा कैदेत सापडले म्हणून शिरच्छेद केला तर ते न्याय्य ठरणार नाही। पण कदाचित विनायक लक्ष्मण भावे ही गोष्ट विसरून गेलेले आहेत की आत्ताचा पण पिनल कोड तुम्ही बघितला तर आत्ताच्या काळामध्ये एखाद्या राज्याच्या विरोधामध्ये बंडखोरी करणं, फितुरी करणं, गद्दारी करणं, राज्याच्या विरोधामध्ये युद्ध पुकारणं, देशाच्या विरोधामध्ये युद्ध पुकारणं, या सगळ्या गोष्टींना पण प्रायश्चित्त किंवा शिक्षा आपण जे म्हणतो ती शिक्षा देहांत शिक्षाच आहे। म्हणजे आत्ताचा कायदा जरी तुम्ही बघितला तरी आत्ताचा कायदा आणि त्यावेळचा कायदा काही वेगळा नाही। अजमल कसाबला कुठल्या कारणासाठी फाशी दिली, त्याने देशाच्या विरोधामध्ये युद्ध पुकारलं होतं। इथे पण ही जी मुलं होती ही या 2 मुलांनी चंद्रराव मोरेच्या विजापूरकरांची संधान बांधलं शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विरोधामध्ये। म्हणून पिनल कोड तुम्ही आत्ताचा लावा किंवा नंतर त्या 16व्या शतकातला लावा, शिक्षा तीच आहे। जेव्हा प्रश्न राज्याचा येतो, देशाचा येतो, राष्ट्राचा येतो, त्यावेळेला राष्ट्राच्या विरोधामध्ये फितुरी, गद्दारी करणं, युद्ध पुकारणं याची शिक्षा देहांत प्रायश्चित्तच आहे। शिवाजी महाराजांनी वेगळं काय केलं आणि शिवाजी महाराजांनी जे केलं ते तेव्हा ठीक होतं आणि आत्ता चुकीचं होतं असं काय आहे? म्हणजे लोकांचा बुद्धिभ्रम कसा करायचा वाक्य टाकून ते आपण याच्यामधून शिकू शकतो चांगल्या प्रकारे। त्याच्यानंतर आपण असं गृहीत धरूयात की ज्या मुलांना शिवाजी महाराजांनी शिक्षा केली ती मुलं शिवाजी महाराजांची प्रजाच होती ना। म्हणजे शिवाजी महाराजांनी काय दुसऱ्या राष्ट्रातल्या एखाद्या माणसाला शिक्षा केली काय? शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेचं राज्य खालसा केल्यानंतर, ते राज्य स्वराज्यामध्ये सामील करून घेतल्यानंतर चंद्रराव मोरेच्या राज्यातले सर्व लोक शिवाजी महाराजांची प्रजाच झाले। चंद्रराव मोरेची दोन्ही मुलं पण शिवाजी महाराजांची प्रजाच झाली। मग प्रजेमधला कोणी एखादा मनुष्य राज्याच्या विरोधामध्ये, राष्ट्राच्या विरोधामध्ये शत्रू राष्ट्राशी संधान बांधत असेल आणि गद्दारी करत असेल, त्याचे पुरावे सापडले की त्याचा गुन्हा किती मोठा आहे, तो काय करायला चालला होता, तर त्याला देहांत प्रायश्चित्त दिलं। याच्यामध्ये चुकीचं काय झालं की देहांत प्रायश्चित्त म्हणण्यापेक्षा देहांत शिक्षा दिली त्याला, त्याचं चुकीचं काय झालं याच्यामध्ये? मग हे पण जे विनायक लक्ष्मण भावे आपल्याला तर्क देतात की त्यावेळेला ठीक असेल त्यांनी केलं, पण आत्ताच्या काळामध्ये तसं काही ठीक होणार नाही, आत्ताच्या काळामध्ये लोकांना पटणार नाही। तेव्हाच्या काळात नाही साहेब आणि आत्ताच्या पण काळात नाही, कायदा तेव्हा पण तोच होता आणि आज पण तोच आहे, त्यामुळे तो फरक याच्यामध्ये पडत नाही। तुम्ही दिशाभूल करताय वाचणाऱ्यांची पद्धतशीरपणे, हा त्यातून अर्थ निघतो। दुसरी गोष्ट आता काय आहे की ज्या मुलांना शिवाजी महाराजांनी शिक्षा दिली ती काही दूध पिती मुलं होती का? त्यांचं स्वतःचं डोकं चालत नव्हतं, त्यांना काही कळत नव्हतं असा भाग होता का कुठल्या गोष्टीचा? नव्हता। ज्या वेळेला ही गोष्ट झाली त्यावेळेला ही जी मुलं होती ही मुलं 14 ते 15 वर्षाची होती। आता 14 ते 15 वर्षाचा मुलगा आपण म्हणू शकतो की एखादा मुलगा 14 ते 15 वर्षाचा आहे तर आज आपण त्याला अल्पवयीन म्हणतो किंवा 15-16 वर्षाच्या मुलाला आपण अल्पवयीन म्हणतो, कारण 18 वर्षानंतर आपण एखाद्या माणसाला सज्ञान म्हणतो आपल्या आत्ताच्या कायद्याप्रमाणे। पण आत्ताचा जरी कायदा बघितला आपण तरी 18 वर्षाच्या खालच्या एखाद्या मुलाने एखादा जघन्य अपराध केला, क्रूर अपराध केला तर त्याला आपण सज्ञानच मानलं जातं। म्हणजे काही काही आपण बघतो की बलात्काराच्या आपल्या देशामध्ये काही काही दुर्दैवी घटना घडल्या, त्याच्यामध्ये काही अल्पवयीन मुलं होती, तर फक्त अल्पवयीन आहे, 1 वर्ष वय कमी भरतंय, 6 महिने वय कमी भरतंय म्हणून त्याला अल्पवयीन कायद्याचा फायदा देण्याचं न्यायालयाने नाकारलं। न्यायालय काय म्हणालं की ह्या व्यक्तीने गुन्हा जो केला आहे तो गुन्हा बघता त्याचं वय विचारात घेता येणार नाही, त्याला त्याच्यामधून गुन्हा करताना त्याचं वय कमी होतं, कायद्याच्या चौकटीमध्ये ते तेवढ्या वयामध्ये बसत नाही सज्ञानतेच्या, म्हणून त्याला माफ करता येणार नाही, गुन्हा मोठा आहे। म्हणजे आजच्या काळामध्ये पण न्यायालय काय करतं, गुन्हा बघून शिक्षा देतं।
तेव्हाच्या काळामध्ये पण काय झालेलं आहे की 14-15 वर्षाची जी मुलं होती, आपण आज 18 वर्षाचं ठरवलं, त्यावेळेला 15-16 वर्षाचा मुलगा म्हणजे एक प्रकारे हाताखाली आलेला बाप्या माणूसच असायचा, काम करणारा, करता सवरता घरातला. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. म्हणून तेव्हाच्या कालखंडानुसार आपण त्यांना लहान किंवा अज्ञान म्हणू शकत नाही. आपण त्यांना लहान मुलं आहेत असं भासून शिवाजी महाराजांवर लहान मुलांचा म्हणजे दूध पित्या मुलांचा गुन्हा दाखल करू शकत नाही, खून केल्याचा. भासवतात लोक, असं वय सांगत नाहीत मुलांचं. ना विनायक लक्ष्मण भावेंनी वय सांगितले, ना जदुनाथ सरकारने वय सांगितले. हे वय मुलांचं आपल्याला कळलं 91 कलमी बकरीमध्ये. त्याच्यामुळे हे लोक भासवताना काय करतात, असं भासवतात की लहान मुलं आहेत. आता त्याच्यामध्ये पण अजून एक विचार करण्याची गोष्ट आहे की सर्वसामान्य माणसाचं मूल आणि एखाद्या राजाचं मूल याच्यामध्ये फरक असतो. राजाची जी मुलं असतात ती राजाची मुलं सर्वच क्षेत्रामध्ये विचार करताना लवकर परिपक्व होतात, लवकर त्यांना सर्व गोष्टींचं ज्ञान येतं, लवकर ती मुलं सर्व गोष्टी करू लागतात. त्याचं कारण असतं आहे की लहानपणापासूनच त्यांना घरामध्ये ते शिक्षण मिळालेलं असतं आहे. लहानपणापासूनच त्यांना आपल्या घराचं ध्येय माहीत असते, आपल्या राजघराण्याचं ध्येय माहीत असतं, होणाऱ्या घडामोडी माहीत असतात, राजकारणं माहीत असतात, काय करावं काय नाही करावं हे त्यांना घरात जन्माला आल्यापासूनच कळत असते. 15-16 वर्षाचा मुलगा होईपर्यंत तो एखाद्या ठिकाणचा देशमुख, वतनदार, राजा किंवा स्वतंत्र कारभार करण्याच्या लायकीचा झालेला असतो. तुम्ही म्हणाल आता तुम्ही कशावरून म्हणताय, साधं शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊयात मित्रांनो. 12व्या वर्षी शिवाजी महाराज बेंगलोरवरून परत आले पुण्याला. सभासदाने असं लिहिलं आहे की येताच शिवाजी महाराजांनी 12 मावळं काबीज केली. म्हणजे 12व्या वर्षी परत आल्यानंतर बेंगलोरवरून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली. 13व्या वर्षी त्यांच्या सगळे धरून चालू, अगदी 12व्या वर्षी नसेल केली. 13व्या वर्षी शिवाजी महाराज मनामध्ये विचार आणतात की मला स्वराज्य स्थापन करायचं आणि मावळं काबीज करायच्या मागे लागतात भूभाग वाढवण्यासाठी. तर मग चंद्रराव मोरेची मुलं जर 15-16 वर्षाचे असतील तर ती मोठीच म्हणायला पाहिजेत शिवाजी महाराजांपेक्षा, त्यांना सगळे येतच असणार आहे. म्हणजे जे राजकारण शहाजी राजांचं चालू होतं त्यात आपण काय केलं पाहिजे हे शिवाजी महाराजांना 12व्या-13व्या वर्षीच कळत होतं. तर चंद्रराव मोरेने जो उत्पात मांडला होता जावळी खोऱ्यामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये त्याने जे काही बंड पुकारलेलं होतं किंवा जो काही उन्मादीपणा चालवला होता तो त्याच्या 15-16 वर्षाच्या मुलांना कळत नसेल अशातला भाग नाही. ही मुलं पण काय असणार आहेत, त्याच्यामध्ये सामील असणार आहेत, त्यांना गोष्टींची जाणीव असणार आहे. त्यांना पण माहीत असणार आहे की शिवाजी महाराजांनी जर मोरेंचं राज्य बळकवलं, जावळीचं राज्य बळकवलं तर आपण उद्या राजे होणार नाही. त्यांना स्वतःला पण राजा व्हायचं आहे, स्वतःचा अधिकार सोडायला ते मागं पुढं बघणार नाहीत. एवढी गोष्ट त्यांना वयाच्या 16व्या वर्षी पण कळत असणार आहे. हे आज आपण तर्काने बोलू शकतो, उघड बोलू शकतो, चांगल्या रीतीने बोलू शकतो. त्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की 15-16 वर्षाची मुलं होती. म्हणजे लोक म्हणतील की तुम्ही म्हणता ठीक आहे की बाबा लहान मुलं नव्हती, पण 15-16 वर्षाच्या मुलांना मारणं तरी योग्य आहे का? 15-16 वर्षाची मुलं 15-16 वर्षाची जी मुलं आहेत ती 15-16 वर्षाची मुलं ही राजकारण करण्याच्या योग्यतेची जुन्या काळामध्ये झालेली असतात. हे आपण गृहीत धरलं पाहिजे, हे आपण गृहीत धरून चाललं पाहिजे. आता आपण पुढे जाऊयात. पुढच्या भागामध्ये आपण पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा आपण विचारात घेऊयात. पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा हा आहे की हे ठीक झालं की त्यांनी गुन्हा केला म्हणून तुम्ही त्यांना शिक्षा दिली, पण राजकीयदृष्ट्या तरी हे योग्य झालं का की अशा प्रकारे जे तुम्ही कृत्य केलं, लोक शिवाजी महाराजांवर आरोप करतात की राजकीयदृष्ट्या हे चुकीचं होतं. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही राजकीयदृष्ट्या जावलीवर आक्रमण करणं चुकीचं होतं, राजकीयदृष्ट्या तुम्ही चंद्रराव मोरेला मारणं चुकीचं होतं, त्याला मारलं ते मारलं, पण आता त्याच्या मुलांना मारायची काय गरज होती? कैदेत ठेवा, नाही तर अजून काहीतरी करा, त्यांना मारायची काय गरज होती? राजकीयदृष्ट्या चुकीचं होतं. आता राजकीयदृष्ट्या चुकीचं आहे का बरोबर आहे? सगळ्यात पहिल्यांदा आपण असा विचार करूया की एखाद्या राज्याविषयी किंवा युद्धाविषयी जी नीती असते ती नीती काय असते? म्हणजे एखाद्या राजाने जर एखादं राज्य जिंकलं तर तो राजा काय करतो? तर तो राजा जिंकलेल्या राजाला ठार मारतो, त्याला कैदेत ठेवतो किंवा त्याला मुक्त करतो. काय करायचं हे त्या राजावर अवलंबून असतं. काय निर्णय घ्यायचा हे राजा त्यावेळची परिस्थिती बघून ठरवतो. म्हणजे त्यावेळची परिस्थिती काय आहे, समजा मी राजा आहे आणि मी एखाद्या दुसऱ्या राजाला युद्धामध्ये हरवलं, तर त्या राजाला जर मुक्त केल्याने माझ्या राज्याला किंवा माझ्या राष्ट्राला काही धोका निर्माण होणार नसेल किंवा त्याची तेवढी ताकदच राहिली नसेल की आता तो माझ्याविरुद्ध काही करू शकेल, त्याचा सगळा जो त्याला सपोर्ट करणारे सर्व त्याचे हितचिंतक किंवा सैन्य त्याला सोडून गेलेलं असेल, तर मग त्याला मुक्त करायला काहीच हरकत नाही. असे कितीतरी राजकुमार आपल्याला दिसतात की ज्यांना लोकांनी सोडून दिलेले, राजे महाराजे दिसतात ज्यांना लोकांनी सोडून दिलेलं आहे. म्हणजे चेंगीज खानाने पर्शियाच्या राजाला सोडून दिलं अक्षरशः, नंतर त्याचं सर्व राज्य काबीज केलं, त्याला या पात्रतेचाच ठेवला नाही की तो मंगोल साम्राज्याच्या विरोधात काय करेल, त्याला दिलं सोडून. तो इकडे तिकडे भटकत होता सगळीकडे की
त्याला पाठिंबा द्यावा लोकांनी, परत त्याने चेंगीज खानाशी लढावं म्हणून भारतामध्ये पण त्याने आश्रय मागितला, पण भारतामध्ये त्याला आश्रय मिळाला नाही. शेवटी तो त्याच्याच लोकांच्या सानिध्यामध्ये सर्वसामान्य माणसासारखा मेला. त्याच्यानंतर अलेक्झांडरनी ज्या राजाला हरवलं पर्शियाच्या, परत पर्शियाचा राजा आहे तो, त्याला हरवल्यानंतर पण अलेक्झांडरनी काय केलं, तो राजा पळून गेला तर अलेक्झांडरनी त्याचा पाठलाग चालू ठेवला, पण जास्त काही मनावर घेतलं नाही तो कुठे जातो तिकडे. का मनावर घेतलं नाही? 1000-2000 सैनिकांनिशी तो अलेक्झांडरशी काय लढणार आहे आणि कुठून सैन्य उभं करणार आणि कुठून पैसा त्याला देणार आहे? म्हणजे एखाद्या राजावर युद्ध करून मी त्याला हरवल्यानंतर त्याला मुक्त करायचं का त्याचा विचार करायचा नाही, हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे आणि त्या राजाच्या ताकदीवर अवलंबून आहे. आता एखाद्या राजाला कैदेत ठेवायचं का, तर कैदेत ठेवायचं कारण काय आहे की भविष्यात त्याचा काहीतरी मला जो उपयोग होऊ शकत असेल तर मी त्याला कैदेत ठेवेन. म्हणजे मुघलांनी, शाहू महाराजांनी येसूबाईला कैदेत ठेवलं, त्याचं कारण काय की त्यांना माहिती आहे की उद्या जर मराठ्यांनी आपल्या विरोधामध्ये जास्त हालचाल केली तर येसूबाई आणि शाहू महाराजांचं नाव सांगून आपण त्यांना ब्लॅकमेल करू शकतो. ते त्यांनी केलं पण वेळोवेळी. त्याच्यानंतर शाहू महाराजांना सोडल्यानंतर पण मुघलांनी येसूबाईला कैदेतून सोडलं नाही. त्याचं कारण काय की शाहू महाराजांनी मुघलांच्या विरोधामध्ये जर जास्त आक्रमक भूमिका घेतली तर त्यांची माता आपल्या ताब्यामध्ये असावी, उद्या शाहू महाराजांना आपल्याला थोडं ब्लॅकमेल करता यावं म्हणून. मग अशा प्रकारच्या गोष्टी राजकारणामध्ये एकमेकांना चेकमेट करण्यासाठी केल्या जातात. कोणाला कैदेत ठेवण्याची गरज असेल तर ठेवलं जातं, पण ते पण राजाने काय करायचं असतं, तेव्हाची परिस्थिती बघून ठरवायचं असतं. आता एखाद्या माणसाला ठार मारायचं ठरवलं राजाने, तर ठार मारायचं कारण काय आहे की तो जो राजा आहे त्याला जनतेमध्ये पाठिंबा असेल, तो जो राजा आहे त्याचं राज्य अडचणीचा असेल की माझ्या राज्यापासून लांब आहे आणि मी परत गेलो माझ्या राज्यामध्ये तर हा मागे काहीतरी बंडाळी करेल, तो जो राजा आहे त्याला दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या एखाद्या सत्तेचा पाठिंबा असेल, त्या पाठिंब्याने तो परत माझ्या विरुद्ध आक्रमण करेल, तर मग त्याला ठार मारलेलंच चांगलं. कारण याला जर आज जिवंत ठेवलं तर आज नाही उद्या याला कोणीतरी पाठिंबा देणार, आज नाही उद्या 4 माणसं गोळा करणार आणि मी आत्ता जो काही विजय मिळवला आहे त्याच्यावर पाणी पाडणार, मला परत याच्याशी लढायला यावं लागणार. तर त्या अनर्थाचं मूळ ठेवायचंच कशाला ना. म्हणजे एखाद्या राजाला जिवंत ठेवल्याने परत युद्धच होणार असतील, मारामाऱ्या होणार असतील, नाहक लोकांचं रक्त सांडणार असेल, तर हजार लाखो लोकांचं रक्त नंतर लढाईत सांडण्यापेक्षा त्या एका माणसाला नाहीसा केलेलं चांगलं आहे. या उद्दिष्टाने जो राजा जिंकतो त्याने ठरवायचं असतं की जिंकलेल्या राजाला ठार मारायचं, कैदेत ठेवायचं का मुक्त करायचं. आता इथे आपण काय करतो की सध्याच्या काळामध्ये आता ठार मारणं किंवा मुक्त करणं हे विषय येत नाहीत, आपण सर्वसाधारणपणे कैदेत ठेवतो. पण राजनीतीचा विचार करता हे 3 मार्ग आहेत. आता आपण चंद्रराव मोरेच्या मुलाबद्दल बघूयात की चंद्रराव मोरेच्या मुलांना शिवाजी महाराजांनी ठार मारायचं कारण काय. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेच्या मुलांना ठार मारायचं कारण एवढंच आहे की त्या मुलांना जर मोकळं ठेवलं असतं, हातामध्ये पुरावा सापडल्यानंतर पण की हे लोक विजापूरकरांशी संधान बांधतायत, आदिलशाही संधान बांधतायत, स्वराज्याचा शत्रू जो बाजी घोरपडे मुधोळचा त्याच्याशी संधान बांधतायत, त्यांना म्हणतात की तुम्ही आम्हाला कैदेतून मुक्त करा, मग आपण म्हणून शिवाजीचा निर्वंश करू, असं पत्रामध्ये लिहिलेलं आहे. जर यांना जिवंत ठेवलं किंवा यांना कैदेतून मुक्त केलं ते स्वराज्याच्या विरोधात उपद्व्याप करणार आहेत. हे परत जावलीमध्ये येऊन जावलीतल्या लोकांना भडकवणार आहेत जे स्वराज्यासाठी काम करतात त्यांना. त्याच्यामुळं त्यांचा शिरच्छेद करणं किंवा त्यांना देहांत शिक्षा देणं हे शिवाजी महाराजांना गरजेचंच होतं. म्हणजे राजनीतीच्या दृष्टीने जरी विचार केला तरी त्यांना जिवंत ठेवल्याने जर स्वराज्याला उपद्रवच पोचणार असेल भविष्यामध्ये तर त्या एका व्यक्तीला देहांत शिक्षा देणं हे गरजेचं होऊन बसतं राजनीतीच्या दृष्टीने. आणि त्याचा अनुभव आपल्याला पुढे आला पण. म्हणजे जो बाजी घोरपडे पळून गेला, बाजी मोरे जो पळून गेला, जो चंद्रराव मोरेचा मुलगा होता आणि एकच कृष्णाजी मोरा होता, त्याला शिवाजी महाराजांनी शिक्षा दिली. तो बाजी मोरे जो पळून गेला त्या बाजी मोरेला कोणी पण शिवाजी महाराजांवर चालून आलं की बाजी मोरेला बोलवायचं, तुम्ही या आमच्याकडे म्हणून. अफजल खान चालून आला, त्याने बाजी मोरेला पत्र पाठवलं, आम्हाला मिळायला या. का मिळायला या? जावळीच्या अंतर्गत गोष्टी भेद अफजल खानाला कळावेत. जावळीतली काही माणसं त्या बाजी मोरेच्या मागं उभी असतील तर त्यांच्या रूपाने शिवाजी महाराजांना दगाफटका करायला 4 माणसं मिळावीत. त्याच्यानंतर मिर्झा राजे जयसिंग चालून आले, त्यांनी बाजी मोरेला पत्र पाठवलेलं आपल्याला माहिती आहे, आम्हाला येऊन मिळा. आम्हाला येऊन तुम्ही मिळालात तर तुम्हाला जो शिवाजीचा बदला घ्यायचा आहे, तुमच्या वडिलांचं रक्त त्याने सांडलं, त्याचा रक्ताचा बदला रक्ताने घेण्याची तुम्हाला यशस्वी होणार, तुम्ही या उद्देशामध्ये यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे, तुम्ही आम्हाला येऊन मिळाला तर. याचा अर्थ काय होतो की एखाद्या राजाला तुम्ही सोडून दिलं तर त्याला भडकवणारे, त्याला बळ देणारे, त्याला फूस देणारे जर लोक असतील तर त्याला देहांत शिक्षा देणंच कधी चांगलं आहे, जेणेकरून तो विषय तिथंच मिटून जाईल आणि पुढे आपल्या राष्ट्राला किंवा स्वराज्याला बाधा येणार नाही. त्यामुळं शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेच्या 2 मुलांना अन्यायाने काही केलेलं नाही आहे. त्यांना कैदेत ठेवलं. कैदेत ठेवल्यानंतर त्यांना स्वराज्यात सामील होण्याची संधी दिली, विचार करण्याची संधी दिली, वेळ दिला. त्याच्यानंतर ते शत्रूशी संधान बांधत होते.
ते संधान बांधताना सापडले, पुरावे सापडल्यानंतर उद्या आपल्या राष्ट्राला त्याची बाधा होऊ नये म्हणून त्यांना देहांत शिक्षा द्यावी लागली. त्याचा एवढा गवगवा करायचं काही कारण नाही. म्हणजे राजकीयदृष्ट्या जरी योग्य झालं का असं लोक म्हणतात, तर राजकीयदृष्ट्या तरी कुठे योग्य आहे? त्यांनी शिक्षा दिली, अयोग्य कुठे आहे? म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांना शिक्षा दिली, अयोग्य कुठे आहे? आपण आता विचार करतोय त्या दृष्टीने विचार करून बघूयात आपण की बाजी मोरेंनी जरी उपद्रव दिला नाही शिवाजी महाराजांना, त्याची तेवढी ताकदच राहिली नाही नंतर की तो शिवाजी महाराजांना उपद्रव देईल. पण कोण नाही कोण दरवेळेला त्याला भडकवत होतं ना शिवाजी महाराजांच्या विरोधात बंड करायला, की तुमच्या बापाला शिवाजी महाराजांनी मारलं, तुम्ही बंड करा, आम्हाला सामील व्हा म्हणून. जर चुकून माकून बाजी मोरे जो चंद्रराव मोरेचा मुलगा पळून जाण्यात यशस्वी झाला, तो कर्तबगार असता असं आपण गृहीत धरू शिवाजी महाराजांनी इतकाच, तर स्वराज्याला आणि शिवाजी महाराजांना पण किती मोठी डोकेदुखी झाली असती. म्हणजे इकडे 5 शत्रूंशी लढायचं का, परत जावळीमध्ये हा माणूस बंडखोरी करतो, उपद्व्याप करतो, त्याशी लढायचं, किती उपद्व्याप झाले असते. या दृष्टीने विचार केला आपण, तर या दृष्टीने शिवाजी महाराजांनी पुरावे सापडल्यानंतर ते पुरावे त्यांना दाखवून, त्यांचा गुन्हा त्यांना दाखवून त्यांना शिक्षा दिली. यात अयोग्य काहीच नाही झालं. ज्यांना शिक्षा दिली त्यांचं पण वय 15-16 वर्ष होतं, ते कटकारस्थानं करत होते म्हणून दिली. फक्त आरोप करणारे लोक, आत्ता जो तुम्हाला इतिहास सांगितला मी, तो मागचा इतिहास सांगत नाहीत, ते फक्त तुम्हाला असं भासवतात की शिवाजी महाराजांनी लहान अजाणत्या नेणत्या मुलांची हत्या केली. आता दुसरा जो मुद्दा आहे की आपण म्हणतो याच्यामध्ये की शिवाजी महाराजच क्रूर कसे आहेत. तर तुम्ही शिवाजी महाराजांना क्रूर कसं काय म्हणू शकता की शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेच्या मुलांना देहांत शिक्षा दिली, ते हत्या करताना सापडले म्हणून किंवा ते गुन्हा करताना सापडले, फितुरी करताना सापडले म्हणून राष्ट्राच्या विरोधामध्ये, तर लगेच लोक म्हणायला लागतात किंवा लोक म्हणायला लागतात की शिवाजी महाराज क्रूर आहेत. शिवाजी महाराजांनी लहान लहान मुलांची हत्या केली, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी कर्त्या माणसांची हत्या केली. शिवाजी महाराज क्रूर कसे काय झाले? मग बाकीचे लोक काही साधू संत आहेत का ज्यांनी लाखोनी कत्तली केल्या, ते लोक काही साधू संत आहेत? आणि शिवाजी महाराज एकटेच कत्तलखोर आहेत? जर आपण याचा पण विचार केला, आपण म्हणलं की राज्यशास्त्राच्या दृष्टीने किंवा नीतिशास्त्राच्या दृष्टीने आपण या गोष्टीचा विचार करूयात. विचार करताना आपल्या काय लक्षात येतं, किंवा जेव्हा जेव्हा आपण मोठी युद्ध झालेली बघतो, अलेक्झांडर असेल किंवा चेंगीज खान असेल किंवा अजून कोणी मोठा राजा कुठे चालून गेला, तर ज्या वेळेला तो युद्ध जिंकल्यानंतर जे सैन्य पाडाव होईल, जे सैनिक निशस्त्र भेटतील किंवा जी माणसं सैनिक नाही आहेत, असैनिक आहेत, त्यांची पण कत्तल केलेली आपल्याला दिसून येते. की लाखोनी लोकांनी कत्तल केलेली आहे, मुंडक्यांच्या आणि शहरांच्या राशी बांधलेल्या आहेत, मेलेल्या माणसांची प्रेतं तोफांना बांधून परत शहरामध्ये आतमध्ये फेकलेली आहेत. किती प्रकार केलेले आहेत लोकांनी. मग शिवाजी महाराजांनी यातला एकतरी प्रकार केला आहे का? तुम्ही शिवाजी महाराजांना त्या लोकांच्या बरोबरीमध्ये नेऊन बसवायचा का प्रयत्न करतात, किंवा त्या लोकांच्या यादीमध्ये शिवाजी महाराजांना का टाकतात? फक्त चंद्रराव मोरेच्या मुलाला शिक्षा दिली म्हणून, आणि ती पण त्याने शिक्षा केली, त्याने गुन्हा केला होता म्हणून. त्याच्या पुढे जाऊन विचार केला तर ग्रीस किंवा रोमसारख्या देशांमध्ये जिंकलेल्या माणसांना गुलाम पण बनवत असत. शिवाजी महाराजांनी काही गुलाम बनवले का चंद्रराव मोरेच्या मुलांना? किंवा शिवाजी महाराजांनी जावलीमध्ये कुणाला गुलाम बनवलं? जावलीचं राज्य जिंकल्यानंतर तिथे गुलामगिरी आणली शिवाजी महाराजांनी? नाही आणली. कोणत्या दृष्टीने शिवाजी महाराज क्रूर आहेत ते तरी सांगा. क्रूर हा शब्द वापरणं सोपं आहे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत, पण कोणत्या दृष्टीने क्रूरपणा केला त्याने त्या बाबतीमध्ये ते पण सांगणं गरजेचं आहे. अजून आपण बघू की ही फक्त जुनी उदाहरण, लांब जायचं काही कारण नाही. तालिकोटाचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये विजयनगरचं साम्राज्याचा नाश झाला. तर 5 बहमनी सुलतानांनी मिळून विजयनगरचं शहर लुटलं. तिथे 5-6 दिवस जाळपोळ कत्तल चालू होते. आता राजाला हरवलं, राजा मारला गेला, सैन्य नाहीसं झालं, तर तुम्ही संपत्ती लुटून न्या ना तिथली. तुम्हाला शहराला आग लावायचं काय कारण नाही. आता हे काही मुसलमान राज्यकर्त्यांनी केलं म्हणून बोलत नाही मी, सगळीकडे तीच तर आहे. तुम्ही एखाद्या राजाला हरवलं, त्याचं सैन्य हरलं, त्याची सैनिक ताकद कमी झाली, राजा मारला गेला, आता तुम्हाला धोका नाही त्याच्यापासून, तुम्ही त्या राजाची संपत्ती हरण करा. संपत्ती गरजेची आहे आपल्याला सैन्य वाढवण्यासाठी, पण निरपराध लोकांची कत्तल करायची काय गरज आहे? पण ती कत्तल झालेली दिसते आपल्याला. तालिकोटाची लढाईचं तरी कशाला? 1857चं बंड बघूयात आपण. इंग्रजांनी काय केलं कानपूरमध्ये किंवा झाशीमध्ये? इंग्रजांनी काय केलं? किती निरपराध माणसांना मारलं त्यांनी, नानासाहेब पेशवे सापडत नाहीत म्हणून, किंवा झाशीच्या राणीने बंड केलं म्हणून किती लोकांची कत्तल केली. इतर ठिकाणी इंग्रजांनी किती कत्तली केल्या. अशा कुठल्या कत्तली शिवाजी महाराजांनी केल्यात कधी? म्हणजे शाहिस्तेखान आला, शाहिस्तेखानाने स्वराज्यामध्ये जाळपोळ चालवली 2-4 वर्ष, गावं उजाड केली, लोकांना पकडून नेलं, गुलाम बनवलं, म्हणून शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केला की जे स्वराज्याचं नुकसान झालं ते नुकसान भरून काढायचं म्हणून. पण शिवाजी महाराजांनी काय केलं? फक्त संपत्ती लुटली तिथली, कुठल्या सर्वसामान्य माणसाला हात लावला. म्हणजे शिवाजी महाराजांचं वेगळेपणच हे आहे त्यांच्या चारित्र्यामध्ये की ज्या गोष्टी करता येणं त्यांना सहज शक्य होतं, या गोष्टी त्यातली कुठलीही गोष्ट त्यांनी केली नाही, कधी केली नाही, आकसानं केली नाही, अन्यायानं केली नाही, सूडभावनेनं केली नाही. मग शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेंच्या मुलांना देहांत शिक्षा दिली म्हणून तुम्ही त्यांना लगेच शिरच्छेद केला, खुनी आहेत, खून केला,
लहान मुलांना मारलं, क्रूर आहेत, या आपलीच माणसं लिहित आहेत. विनायक लक्ष्मण भावे म्हणजे काय अरबस्थानातून आलेलं नाही आहेत, आपलीच माणसं लिहित आहेत. ते कसं लिहूसं वाटतं लोकांना, मला ते आजपर्यंत कळलेलं नाही. आणि या सगळ्या लोकांची आत्ता मी तुम्हाला उदाहरणं सांगितली, त्या उदाहरणामध्ये शिवाजी महाराज कुठं बसत आहेत. उलट शिवाजी महाराजांचा विचार केला आपण तर आपल्याला दिसून येतं की शिवाजी महाराजांनी जेवढ्या लढाया केल्या, छोट्या असतील मोठ्या असतील, त्या लढायांमध्ये जर काही त्यांनी नुकसान केलं असेल किंवा नुकसान झालं असेल कोणाचं, तर सैन्याचं नुकसान झालं आहे. शिवाजी महाराजांनी दुसऱ्या लढणाऱ्या सैनिकांना मारलं शत्रूच्या राष्ट्रातल्या, कारण लढाई करते म्हटल्यावर शत्रूचे सैनिक मारले जाणारच. पण शिवाजी महाराजांनी कधी कुठल्या प्रजेला हात लावला नाही, प्रजेला मारलं नाही. दुसरी गोष्ट की जे पण सैनिक शत्रूचे होते ते लढाई संपल्यानंतर सापडले, पाडाव झाले, तर त्यांना मान सन्मानाने वस्त्र अलंकार दिले, घोडा दिला बसायला, जो एखादा मोठा वजीर असेल तर त्याचा मान सन्मान केला आणि मग त्याला त्याच्या राजाकडे परत पाठवून दिलं. एखाद्याला जर स्वतःच्या स्वराज्यामध्ये सामील व्हायचं असेल तर त्याला स्वराज्यामध्ये सामील होण्याची संधी उपलब्ध करून दिली. असं एक तरी उदाहरण आहे का की शरण आलेल्या सैनिकांना शिवाजी महाराजांनी सूरभावनेनं, दहशत बसावी म्हणून, राग आला म्हणून मारलं म्हणून? उलट उदाहरणं अशी भरून पडलीत इतिहासामध्ये की शिवाजी महाराजांनी किती लोकांना सत्कार करून परत पाठवून दिलं की तुम्ही फार शौर्याने लढला, त्यामुळं तुमचा मान ठेवणं गरजेचं आहे, तुम्ही वजीर आहात, त्यामुळे वजिराच्या मानाने किंवा वजिराच्या पदाला साजेसा तुमचा मान ठेवून आम्ही तुम्हाला परत पाठवू, परत लढायला याल तर परत बघून घेऊ आम्ही तुम्हाला, पण आम्ही तुमचा अवमान नाही करणार. मग शिवाजी महाराजांनी या मनाचा मोठेपणा दाखवला आहे ना. मग हे सगळे बाकीचे लोक वरचे लोक आहेत, त्यांना कोणी क्रूर म्हणत नाही. तैमूरलंग क्रूर नाही, त्याचं नाव ठेवलं जातं आज पण आपल्या देशामध्ये मुलांसाठी. चेंगीज खान क्रूर नाही आहे, अलेक्झांडर क्रूर नाही, ज्यांना अर्धी दुनिया जाळपोळ करून लुटून टाकली. चेंगीज खानाने तर निम्मी दुनिया लुटली म्हणायला काही हरकत नाही, आपण आग लावली सगळीकडे. सिकंदरांनी पण काही कमी नाही केलेली, तैमूरलंगांनी पण काही कमी नाही केली, मुघल होते मुघलांनी पण काही कमी नाही केलेलं. म्हणजे बाकीचे जे लोक असतील हे आपल्या ते मुघलांना नावं ठेवलं की काही लोकांना खूप आनंद होतो, पण जापनीज लोकांनी, चायनीज लोकांनी पण काही कमी नाही केलेलं. त्यांच्यामध्ये युद्ध चालू होतं तेव्हा हिटलरनी पण काही कमी नाही केलेलं गोष्टी केल्या तेव्हा त्याने. हे सगळीकडेच होतं. विषय काय आहे की मग ह्या सगळ्या लोकांना तुम्ही क्रूर म्हणणार नाही. आणि फक्त शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेच्या एका मुलाला, तो पण गुन्हा करताना सापडला म्हणून 16 वर्षाचा संज्ञान होता, त्याला देहांत शिक्षा दिली म्हणून शिवाजी महाराज क्रूर होता. आणि हे कोण म्हणते? आपलीच माणसं म्हणतात. दुर्दैवाने आपली माणसं म्हणतात म्हणून बाकीचे लोक म्हणतात तुमचे शिवाजी महाराज क्रूर होते म्हणून. कोणाला दोष द्यायचा आपण? ही गोष्ट आपण समजून घेऊयात की हा नियम शिवाजी महाराजांना क्रूरपणाचा लागू होत नाही. आता काही लोक काय करतात, मग हा मुद्दा एखाद्या माणसाला पटवून दिला की काही लोकांकडे अजून पुढचा एक प्रश्न शिल्लकच राहिलेला असतो, त्यांनी ठेवलेलाच असतो की त्यांना माहिती आहे की आता मी किमंतू सरांशी बोलायला गेलो की ते काही नाही करून मला पटवून देतीलच. ते एक प्रश्न त्यांना शेवटी त्यांच्या तोंडावर मारायचाच. म्हणजे माझ्यासारखा माणूस बोलायला गेला तर मग लोक पटवून द्यायला त्यांना माहीत असतं एक प्रश्न शेवटचा ठेवायचा ज्याच्यावर तो उत्तर मग देऊ शकणार नाही समोर. मग लोक मला काय प्रश्न विचारतात, हे सगळं ठीक आहे, पण चंद्रराव मोरे आणि त्याच्या मुलांना शिवाजी महाराजांनी शिक्षा दिली नसती तर चाललं नसतं काय? शिक्षा द्यायचीच काही गरज होती का? चंद्रराव मोरेला पकडायचं होतं, कैद करायचं होतं, त्याला काही युद्धात मारायची गरज होती? किंवा तो अगदी रायरीच्या किल्ल्यावरून शरण आला म्हटल्यानंतर आणि त्याने अगदी विजापूरकरांशी संधान बांधलं म्हणलं आपण, तरी पण त्याला काय करायचं होतं की जीवदान द्यायचं होतं, कैदेत ठेवायचं होतं आजन्म, मुक्त नव्हता करायचं तरी, मारायची काय गरज होतं? हे आपण वरती विवेचन केलं त्याचं, कैदेत केव्हा ठेवायचं, जीवदान कधी द्यायचं आणि देहांत शिक्षा कधी द्यायची, हे राजाचे नियम ठरलेले. ते आपण 3 नियम वरती बघितले. तर त्याच्यामध्ये चंद्रराव मोरे आणि त्याची मुलं पहिल्या नियमामध्ये बसतात, त्याला तर काय करायचं? राजनीतीप्रमाणे पण. म्हणजे या माणसांना जर जिवंत ठेवलं, यांना जर शिक्षा नाही दिली, यांना कैदेत जरी ठेवलं, तरी ही माणसं काही ना काहीतरी स्वराज्याला उपद्रवच करणार आहेत. जावलीचा प्रांत ही माणसं शांत राहू देणार नाहीत. किंवा ज्या कारणासाठी शिवाजी महाराजांनी जावली जिंकली होती की उद्या कुठला मोठा शत्रू चालून आला तर मला आश्रयस्थान असावं, जर ही माणसं जिवंत असतील तर जावली शिवाजी महाराजांसाठी कधीच सुरक्षित होणार नाही. ही माणसं काही ना काहीतरी कटकारस्थान करतच राहणार. त्याच्यामुळं त्यांना शिक्षा देणं भागच आहे. राजनीतीशास्त्राच्या दृष्टीने आपण बघितलं, राजनीतीच्या दृष्टीवरती आपण पाहिलं की ही माणसं पहिल्या भागामध्ये येतात, त्यांना शिक्षा देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी दिली. त्यांना शिक्षा दिली नसती तर चाललं नसतं का? याचं उदाहरण, हे जर कोणाचा प्रश्न असेल तर मग मिर्झा राजे जयसिंगांनी बाजी मोरेला जे पत्र पाठवलं, ती गोष्ट त्याने चंद्रराव मोरेला पत्र पाठवलं असतं, ते तुम्हाला चाललं असतं का? असा प्रश्न मी विचारला तर मग लोकांना बोलता येत नाही काय? म्हणजे चंद्रराव मोरेला जीवदान दिलं असतं आणि अफजल खानाने चंद्रराव मोरेला पत्र पाठवलं असतं की आम्हाला सामील व्हा, तर चंद्रराव मोरेने काय केलं असतं? अफजल खानाला सामील झालं असतं. मिर्झा राजे जयसिंगांनी पत्र पाठवलं असतं तर मग चंद्रराव मोरेने त्याच्या मुलांनी काय केलं असतं? मिर्झा राजे जयसिंगला सामील झाले असते.
मग हे तुम्हाला चाललं असतं का? म्हणजे शिवाजी महाराजांनी जीवदान दिलेलं तुम्हाला, शिवाजी महाराजांनी देहांत शासन दिलेलं तुम्हाला चालत नाही, या लोकांनी उद्या शिवाजी महाराजांच्या विरोधात बंडाळ्या केल्या असत्या, हे तुम्हाला चाललं असतं का? आणि त्याचा जो एक मुलगा पळून गेला त्याने केलं पण ना. असं पण नाही की मिर्झाराजे जयसिंगांनी पत्र पाठवलं, तो म्हणला झालं गेलं, संपला विषय संपला, आता मी माझ्या घरात बसतो, मला तुमच्याशी सामील व्हायचं नाही, तुमचं तुम्ही शिवाजीशी काय करायचं ते बघून घ्या, असं बाजी मोरे म्हणला का? चंद्रराव मोरेचा मुलगा होता, नाही म्हणला. तो लगेच हसत हसत सामील झाला मिर्झाराजे जयसिंगांना, अफजल खानाला सामील झाला, कदाचित सिद्दी जवाहरला पण सामील झाला असेल तो. म्हणजे जर या लोकांना जिवंत ठेवलं तर हे लोक शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विरोधातच उपद्व्याप करणार आहेत. त्यांना ठेवलं जाऊ शकत नाही जिवंत, किंवा यांना शिक्षा न देता सोडलं जाऊ शकत नाही. म्हणून नाईलाज असतो शिवाजी महाराजांना या गोष्टी कराव्या लागल्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये चंद्रराव मोरे आणि त्याच्या मुलांना जी शिरच्छेदाची शिक्षा दिली, चंद्रराव मोरे लढाईत मारला गेला असं सगळ्या बकरी म्हणतात, मारला गेला असेल किंवा त्याला शिवाजी महाराजांनी शिरच्छेदाची शिक्षा दिली असेल, करीने शकवले जसं सांगतात तसं, त्याच्याबद्दल वाद आहे. पण आता विषय चालला आहे म्हणून आपण म्हणू की शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेला पण शिरच्छेदाची शिक्षा दिली, पण ती काही स्वखुशीनं किंवा आनंद होतोय मनामध्ये उकळ्या फुटतात शिवाजी महाराजांना म्हणून दिलेली नाही. शिवाजी महाराजांना चंद्रराव मोरेचा निर्वंशच करायचा असतं, विनायक लक्ष्मण भावे म्हणतात तसं. तर चंद्रराव मोरेशी शिवाजी महाराज एक वर्ष 6 महिने पत्र कशाला खेळले असते, हे माझं पत्र तुला तुझा वकील माझ्याकडे नका करू, असं करू, की बाकी गोष्टी शिवाजी महाराजांनी केल्या असत्या कशाला? शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेवर हल्ला चढवायच्या आधी पण त्याच्याकडे वकील पाठवून त्याला निर्वाणीचा निरोप दिला असता कशाला, की आता तुम्ही मानलं नाही तर आम्ही हल्ला करू म्हणून. तर शिवाजी महाराजांना चंद्रराव मोरेला मारायचंच असतं, ज्याला मारायचंच आहे तो म्हणून अशा गोष्टी करतो काय? म्हणजे चंद्रराव मोरेला तो पकडला गेला असं आपण गृहीत धरू, करीने किंवा शकवले सांगतात तसं. तो पकडला गेल्यानंतर पण शिवाजी महाराजांनी त्याचा मान ठेवला असं लिहिलं आहे की त्याचा योग्य तो मान ठेवला. जावलीचा प्रांत पण त्याच्याकडेच ठेवायची शिवाजी महाराजांची तयारी होती. त्याच्या मुलांना पण त्यांच्या योग्यतेनुसार जे पद द्यायला पाहिजे ते पद द्यायची, मान सन्मान द्यायची शिवाजी महाराजांची तयारी होती. पण त्या लोकांनी आता विजापूरकरांशी संधान बांधायचं म्हणलं आणि बाजी घोरपडेला सुटकेसाठी बोलवायचं म्हणलं, तर मग आता शिवाजी महाराजांनी काय करायला पाहिजे? या गोष्टी शिवाजी महाराजांना अत्यंत नाईलाजाने कराव्या लागलेल्या आहेत. आणि शिवाजी महाराजांनी या गोष्टी तेव्हा केल्या नसत्या तर पुढं कुणाला धाक पण राहिला नसतं. म्हणजे आज शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेला सोडून दिलं असतं तर मावळ प्रांतातले जे लोक त्यांना सामील झाले तर उद्या त्यांनी पण विचार केला असता आम्ही पण बाजी घोरपडेला पत्र पाठवू, उद्या शिवाजी महाराजांशी नाही पटलं आमचं म्हणून. आणि लोकांनी केलं पण ना. म्हणजे संभाजी कावजे आपण नाव दरवेळेला ऐकतो, ज्यानं अफजल खान पळून जात होता तेव्हा त्याच्या पालखीच्या भोयांचे पाय कापले आणि त्याचं मुंडकं कापलं असं उदाहरण येतं अफजल खानाचं. तो संभाजी कावजे पण नंतर जाऊन मिळालंच की शाहिस्तेखानाला. म्हणजे लोकांनी या गोष्टी केल्या असत्या भविष्यामध्ये तर लोकांना पण धाक बसणं गरजेचं आहे, कोणी स्वराज्याच्या विरोधात अशा गोष्टी करू नयेत म्हणून नाईलाजानं तुम्ही जेव्हा राजा होता तेव्हा तुम्हाला तुमच्या भावना बाजूला ठेवून नाईलाजाने अशा प्रकारच्या शिक्षा अंमलात आणाव्या लागतात. शिवाजी महाराजांनी हे काही स्वखुशीनं केलेलं नाही, शिवाजी महाराजांनी हे नाईलाजाने केलेलं आहे. जर चंद्रराव मोरे स्वराज्यामध्ये सामील झाला असता, त्याने स्वराज्य हे ध्येय स्वतःचं मानलं असतं तर शिवाजी महाराजांचा जावली प्रांत त्याच्याकडे ठेवायची तयारी होतीच. त्याच्या व्यतिरिक्त पण शिवाजी महाराजांनी त्याला त्याच्या कर्तबगारीला साजेसं कार्य दिलं असतं, ते कार्य त्याच्याकडून करून घेऊन त्याला नावलौकिकला मिळवलं असतं. नावलौकिक मिळाल्यानंतर त्याला जो योग्य जे पद आहे, मान सन्मान आहे, त्या पदापर्यंत त्याला पोहोचवलं असतं. ते देण्याची पण शिवाजी महाराजांची तयारी होतीच, पण ते करण्याची चंद्रराव मोरेची तयारी नव्हती. त्याची राजकीय कारणं वेगळी आहेत, ती आपण या मालिकेच्या शेवटच्या भागामध्ये बघू, जो शेवटचा भाग आहे त्यामध्ये. पण चंद्रराव मोरेंनी शिवाजी महाराजांची जी ही ऑफर होती स्वराज्यामध्ये सामील होण्याची, जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव का स्वीकारला नाही आणि प्रस्ताव स्वीकारला नाही त्याच्यानंतर पण त्याने काय चुका केल्या ज्याच्यामुळे त्याचं पतन झालं आणि सर्वनाश झाला, तो का झाला ते आपण शेवटच्या भागात पाहणारच आहोत. त्याच्या पण काही मजबुरी होत्या, तो शिवाजी महाराजांचा प्रस्ताव स्वीकारू शकत नव्हता. आणि शिवाजी महाराजांच्या पण काही राजकीय मजबुरी होत्या, शिवाजी महाराजांना जिवंत ठेवू शकत नव्हते. हे राजकीय मजबुरी आहेत. इथं जर तरचा काही प्रश्न नाही आहे, इथं वैयक्तिक काही नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या विषयाचा विचार करताना. त्याच्यामुळे स्वराज्य स्थापनेला जो माणूस विरोध करेल त्या स्वराज्य स्थापनेला विरोध करणाऱ्या माणसाचं पारिपत्य करून स्वराज्याचा मार्ग निष्कंटक करणं हे शिवाजी महाराजांना भागच होतं. मग ते पारिपत्य करताना शिवाजी महाराज प्रथमतः नेहमी सामोपचारानंच घेत असत. कधी शिवाजी महाराजांनी कोणाच्या विरोधात तलवार उगारली? पहिल्यांदा त्या माणसाला प्रेमाने बोलून स्वराज्याचं ध्येय समजावून सांगून तो सामील होत असत तर सामील करून घेत असत. नाहीच ऐकत आहे म्हणल्यावर मग त्या शेवटी काय करावं लागतं की लढाई करावी लागते. तो भाग इथं झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे विनायक लक्ष्मण भावे असं भासवतात की शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रेम किंवा आपुलकी, माया, जिव्हाळा, माणुसकी नव्हतीच, क्रूरता सगळीकडे भरून राहिली होती. हे चुकीचं आहे ना. शिवाजी महाराजांनी जर त्यांच्या आयुष्यामध्ये क्रूरता भरून राहिली असती किंवा त्यांच्या हृदयामध्ये क्रूरता भरून राहिली असती तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कितीतरी वेळा
गाफीलपणे त्यांनी शत्रूच्या कितीतरी शहरांवर आक्रमण केलं होतं. त्यावेळेला तिथे तैमूरलंगाप्रमाणे किंवा आपण म्हणतो तैमूरलंग किंवा गजनीचा मोहम्मद या लोकांनी काय केलं की जिथं जिथं त्यांनी आक्रमण केलं बेसावतपणे शहरांवर, जिथं सैन्य नाही आहे लढायला अशा शहरांवर आक्रमण केलं आणि निरपराध लोकांच्या कत्ली केल्या. माणसांच्या मुडद्यांचे ढीग लावले, कवट्यांचे ढीग लावले. हे या लोकांनी का केलं? स्वतःची दहशत बसवण्यासाठी केलं. शिवाजी महाराजांना अशी संधी नव्हती काय? म्हणजे शिवाजी महाराजांना कारवारवर आक्रमण केलं, बसनूरवर आक्रमण केलं, शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला, शिवाजी महाराजांनी अजून पण दुसरी शहरं लुटली, पुष्कळ आहे ती, सुरत बरोबर दुसरी पण शहरं लुटली शिवाजी महाराजांनी. मग त्या ठिकाणी पण लोकांना दहशत बसवायला शिवाजी महाराज अशा गोष्टी करू शकत होते. म्हणजे शिवाजी महाराज खरोखरच क्रूर असते आणि जसं विनायक लक्ष्मण भावे भासवतात की त्यांच्या हृदयामध्ये क्रूरताच भरून राहिली होती, म्हणून त्यांनी चंद्रराव मोरे आणि त्याच्या मुलांना माफ नाही केलं, क्रूरपणे त्यांची हत्या केली, खून केला. अशा प्रकारच्या गोष्टी भासवल्या जातात. तर शिवाजी महाराजांचं चरित्र बघा तुम्ही, त्यांच्या आयुष्यातल्या दुसऱ्या गोष्टी बघा. त्यांना कितीतरी संधी होते आणि एकच चंद्रराव मोरेला त्याच्या मुलांना मारून काय दहशत बसते तेव्हा. गावाच्या गाव आणि शहराच्या शहरं लुटून बेचिराग करून तिथं मुर्द्यांच्या राशी लावायची शिवाजी महाराजांना संधी होती दहशत बसवायला. शिवाजी महाराजांनी ते का नाही केलं कधी? ह्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला हा जो तर्क दिला जातो शिवाजी महाराज क्रूर होते तो पटत नाही. दुसरी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांना अशा प्रकारच्या गोष्टी करणं हे शक्य पण नव्हतं. म्हणजे जरी आपण गृहीत धरून चालू की शिवाजी महाराजांची फार इच्छा होती, शिवाजी महाराज एक क्रूर आत्मा होते, संधी सापडली असती तर त्यांनी मुर्द्यांच्या राशीच पाडल्या असत्या शत्रूच्या, असं आपण गृहीत धरून चालू होते शिवाजी महाराज, जसं लोक आरोप करतात तसे. पण जर असे शिवाजी महाराज असते आणि अशा शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं की मला स्वराज्य स्थापन करायचं आहे तर शक्य झालं असतं का? ह्या जगामध्ये स्वराज्य मुर्द्यांच्या शत्रूच्या मुर्द्यांच्या राशी पाडून उभं राहत नाही. ह्या जगामध्ये जर तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं असेल तुम्हाला शत्रूला माफ करावं लागतं, लोकांच्या चुका पोटात घालाव्या लागतात, लोकांना सामोपचाराने बोलावं लागतं, लोकांना प्रोत्साहन द्यावं लागतं, त्यांच्या पराक्रमाला उत्तेजन द्यावं लागतं, लोकांना जुळवून घ्यावं लागतं, लोकांना कार्यप्रवण करावं लागतं, माणसं जोडावी लागतात, तेव्हा स्वराज्य निर्मितीचं काम चालू होतं. शिवाजी महाराजांना कुठल्याही राजाचं मांडलिक व्हायचं नव्हतं. शिवाजी महाराजांना कुठलंही राज्य एखाद्या दुसऱ्या राजाप्रमाणे क्रौर शासकाप्रमाणे उभं करायचं नव्हतं की जे राज्य त्यांनी स्वतःच्या तलवारीच्या बळावर उभं केलं आहे ते. म्हणजे बाकीच्या राज्यांना ज्यांना आपण द ग्रेट म्हणतो ते बाकीचे राजे तुम्ही बघा, सिकंदर असेल, त्यानंतर परत चेंगीज खान असेल, अगदी अशोका द ग्रेट असेल, अकबर द ग्रेट असेल, या सगळ्या लोकांनी राज्य कशाच्या बळावर उभं केलं? त्यांच्या तलवारीच्या बळावर उभं केलं. तलवारीच्या बळावर राज्य उभं करणं आणि विचारांच्या बळावर राज्य उभं करणं याच्यामध्ये फरक आहे. शिवाजी महाराजांना त्यांचं राज्य विचारांच्या बळावर उभं करायचं होतं. शिवाजी महाराजांना एक नवीन राज्यव्यवस्था, सत्य, समानता, बंधुता याच्यावर अवलंबून एक नवीन व्यवस्था निर्माण करायची होती. या विचारांवर अवलंबून एक नवीन व्यवस्था निर्माण करायची होती. एक शोषणविरहित समाज निर्माण करायचा होता. सर्वसामान्य माणसाला स्वाभिमानाने जगता येईल अशी एक समाजव्यवस्था निर्माण करायची होती. ज्या माणसाला हे काम करायचं आहे त्या माणसाला क्रूरतेने आणि दहशतीने कृत्य करून जमत नाही. त्या माणसाला स्वतःच्याच प्रजेवर आणि शत्रूवर अत्याचार करून जमत नाही. तशाने स्वराज्य उभं राहत नाही. हे कळण्या एवढं शिवाजी महाराज न कळण्या एवढे शिवाजी महाराज काही दूध खुळे आहेत का? शिवाजी महाराजांची ही गोष्ट लक्षात येत नाही का? त्यामुळे जर का एखाद्या माणसाला देहांत शिक्षा देण्याची शिवाजी महाराजांवर वेळ आली असेल तर ते त्यांचं दुर्दैव आहे. शेवटचं टोक गाठलं आहे त्या माणसाने की आता नाईलाज झालेला, आता काही करता येऊ शकत नाही. चंद्रराव मोरेच्या बाबतीमध्ये दुर्दैवाने ती गोष्ट झाली. त्याच्याने त्याच्या मुलांच्या बाबतीमध्ये जर त्यांनी शरण आल्यानंतर किंवा शिवाजी महाराजांनी त्यांना शरण दिल्यानंतर या लोकांनी स्वराज्यामध्ये सामील झाले असते तर शिवाजी महाराजांनी ती गोष्ट नक्कीच केली नसती. ही वस्तुस्थिती आहे. आता हे काय होतं की ज्या वेळेला तुम्ही स्वराज्य स्थापन करता त्यावेळेला स्वतःचं मूल जरी आडवं आलं तरी त्याच्यावर तलवार चालवावीच लागते. म्हणजे संभाजीराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले आणि दिलेर खानाने भोपाळगडावर हल्ला केला संभाजी महाराजांना घेऊन, तेव्हा तिथल्या शिबंदीने न लढताच संभाजी महाराजांच्या विरोधात कसं लढायचं म्हणून तिथल्या शिबंदीने न लढताच किल्ला ताब्यामध्ये दिला. फिरंगोजी नरसाळा तिथे किल्लेदार होता. शिवाजी महाराजांनी फिरंगोजी नरसाळाला पण सुनावलं. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी या गोष्टीचा निषेध केला की संभाजीराजे जरी समोर उभे असतील तरी तुम्ही संभाजीराजे समोर उभे आहेत, युवराज समोर उभे आहेत म्हणून तुम्ही लढायचं थांबवायचं नाही ना. जरी माझ्या पोटचा पोरगा जरी असेल तरी तो स्वराज्याचा आड येत असेल तरी किल्ल्यावरून तोफा डागायच्या तुम्ही. एखादा गोळा त्याला लागला तर लागला. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही स्वराज्याचं काम करायला जाता त्यावेळेला तुम्ही स्वतःच्या मुलाचा गुन्हा पण पोटामध्ये घालू शकत नाही. जर तो स्वराज्याच्या विरोधात लढत असेल तर दुसऱ्याच्या मुलांनी केलेले गुन्हे पोटात घालण्याची सोय राहते कुठं राजा म्हणून एखाद्या माणसाला? ह्या गोष्टीचा पण आपण विचार करत नाही. शिवाजी महाराजांनी जेव्हा चंद्रराव मोरेच्या मुलांना शिक्षा दिली तेव्हा की शिवाजी महाराजांनी वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलावर पण तोफा डागा
स्वतःच्या मुलावर पण आक्रमण करा, तो जर तुमच्यावर आक्रमण करून येत असेल तर शस्त्र खाली ठेवू नका असं स्वतःच्या सैन्याला सांगितलं होतं. कारण स्वराज्य जे मिळवले घामाने कष्टाने लोकांच्या बलिदानाने ते स्वतःच्या मुलाच्या चुकीमुळे जाता कामा नये. ते परवडणार नाही शिवाजी महाराजांसारख्या माणसाला. शिवाजी महाराजांची स्वतःच्या मुलाबद्दल ही भूमिका आहे. तर चंद्रराव मोरेच्या मुलांनी फितुरी केल्यावर महाराज त्यांना माफ करतील आणि करावं का करावं हा पण प्रश्न आहे. त्याचं पण उत्तर दिलं पाहिजे आपण. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पण आता समस्या ही आहे ना की आता हे शिवाजी महाराजांबद्दल अशा आरोप केले जातात, बोललं जातं, गोष्टी होतात, गडबडी होतात. त्याचं कारण काय? आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि शिवाजी महाराजांवर केले जाणारे आरोप कसे खोटे आहेत ते सिद्ध करायचा प्रयत्न करतो आहे. ते सिद्ध करायचा प्रयत्न करायची गरज नाही, ते खोटेच आहेत. आपण शिवाजी महाराजांची बाजू चांगल्या प्रकारे मांडायचा प्रयत्न करतो जी आजपर्यंत मांडली गेली नाही. पण तरी पण समाजामध्ये अशा धारणा राहतात, पसरतात. त्याचं कारण काय आहे की एखाद्या भांड्यामध्ये जर आधी कुचकं तूप भरलेलं असेल, म्हणजे नासलेलं तूप भरलेलं असेल, तर ते भांडं किती पण धुवून घेतलं आणि त्यामध्ये नंतर शुद्ध तूप जर भरलं तरी त्या नासलेल्या तुपाचा थोडा तरी वास त्याला येतोच. तसं झालेलं आहे आता की आज आपण लोक प्रयत्न करतो आहे शिवाजी महाराजांची बाजू चांगल्या प्रकारे मांडण्याचा, जे नाहक आरोप त्यांच्यावर केले जातात ते. पण या आधीच्या लोकांनी जी घाण करून ठेवलेली आहे, आधीच्या लोकांनी जी पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत नासक्या तुपासारखी, त्याच्यामुळं काय होतं आहे की कुठं नाही कुठंतरी त्याचा वास येतो, दुर्गंधी पसरते आणि शिवाजी महाराज क्रूर आहेत असं लोकांना वाटतंच. केलं गेलं काय पाहिजे? मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणतो किंवा माझ्या भाषणामध्ये म्हणतो, लोक मला भेटतील तेव्हा म्हणतो की शासनाने ठरवलं पाहिजे की हे पुस्तक विचारात घेतलं जाणार नाही मराठ्यांचा इतिहास सांगण्यासाठी किंवा शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी. कारण हे पुस्तक आहे हे अविश्वसनीय संदर्भावर अवलंबून आहे किंवा याच्यामध्ये संदर्भच दिलेले नाही आहेत, हे संदर्भ चुकीचे आहेत. अशी काही पुस्तकं महाराष्ट्र शासनाने आयडेंटिफाय केली पाहिजेत, वेगळी निवडली पाहिजेत आणि त्या पुस्तकांचा कोणी संदर्भ देता कामा नये शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी इथून पुढे. असं काहीतरी केलं पाहिजे. मी मागणी करतच असतो नेहमी, आपण सगळ्यांनी पण मागणी केली पाहिजे की शासनाने या पुस्तकांना बाजूला काढलं पाहिजे, जेणेकरून त्या पुस्तकांचं म्हणजे जगन्नाथ सरकारांचं शिवाजी अँड हिज टाइम्स हे जे पुस्तक आहे ते पुस्तक कोणाला इतिहास समजून घ्यायचा असेल तर वाचा, पण इतिहास शिकवण्यासाठी कोणी ते पुस्तक वाचायचं नाही की त्या पुस्तकात हे लिहिलं आहे म्हणून मी हे लिहितो म्हणून. अशा प्रकारची भूमिका आज आपण घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी. तरच कुठंतरी हा जो मागच्या नासलेल्या तुपाचा वास आहे तो वास शिवाजी महाराजांच्या अंगाला लागला आहे तो जाईल आणि आपण जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना यश येईल. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे त्याच्यामध्ये. आशा आहे की मी जे काही म्हणतो आहे किंवा मला जे काही म्हणायचं आहे ते मी तुमच्यापर्यंत योग्य शब्दामध्ये किंवा योग्य प्रकारे पोहोचवू शकलो असेल. उद्या आपण एक दुसरा व्हिडिओ बघूया आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांवर एक आरोप केला जातो की चंद्रराव मोरेला शिवाजी महाराजांनी बेसावत असताना मारलं. म्हणजे चंद्रराव मोरेला शिवाजी महाराजांनी कुठल्याही प्रकारची वॉर्निंग दिली नाही, डायरेक्ट त्याच्यावर हल्ला केला आणि बेसावतपणे त्याला मारलं. आता हे काही नियमाला धरून झालं का? मग आता अश्वत्थाम्याने बेसावतपणे यांना मारलं, पांडवांच्या सगळ्या मुलांना मारलं. त्यानंतर बाकी गोष्टी झाल्या. या राजनीतीमध्ये होतच असतात. युद्ध चालू होतं तेव्हा या गोष्टी होतच असतात. पण लोक असा आरोप करतात की युद्धच चालू झालं नव्हतं, शिवाजी महाराजांनी अचानक युद्ध चालू केलं. मग आज जसा आपण ज्या पद्धतीने लोकांनी आरोप केले त्याच पद्धतीने त्याचं उत्तर दिलं. उद्याच्या भागामध्ये आपण ज्या पद्धतीने हा आरोप करतायत लोक त्यांचं त्याच पद्धतीने उद्याच्या व्हिडिओमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. आज आपण इथेच थांबूयात. हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून कळवा. नेहमीप्रमाणे फोन करून कळवा. काही सुधारणा असतील तर कळवा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला नेहमी पाहता येतील. नवीन दर दिवसाला एक नवीन व्हिडिओ येतो तो. नेहमीप्रमाणे आपण निरोप घेऊयात. 1 तास झालेला आहे. उद्या भेटूयात एका नवीन व्हिडिओनिशी, एका नवीन प्रश्नानिशी, एका नवीन तर्कशुद्ध चिकित्सेनिशी. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.